नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राचे इतिहास, भूगोल व राज्यशास्त्र हे तिन्ही विषय मिळून 20 गुणांची चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू वर्षासाठी उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. प्रश्न पहिला, इतिहासाचा योग्य पर्याय निवडा. 3 गुणांसाठी 1. इसवी सन 1992 आंध्र प्रदेश या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली. 2. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी बाबा यांची नेमणूक झाली. 3. भारत सरकारने 1975 डॉक्टर फुल रेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. ब भाग, पुढील प्रश्न सोडवा. भारताच्या उपग्रहांची नावे: आर्यभट्ट, भास्कर, इनसॅट आणि ॲपल. त्यानंतर राज्यशास्त्र. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत भाषा: अरबी, चिनी, स्पॅनिश, इंग्लिश, फ्रेंच आणि रशियन. भूगोल. एका वाक्यात उत्तरे लिहा. जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यात किती फरक आहे? उत्तर: 5 तास 30 मिनिटांचा. 2. जागतिकीकरण म्हणजे काय? देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे म्हणजे जागतिकीकरण होय. 3. आयकोनोमिया या ग्रीक शब्दाचा अर्थ कोणता? कौटुंबिक व्यवस्थापन. 4. कोणत्या दिशेकडे प्रवास करत आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तर मागचा वार व तारीख ग्राह्य धरावी लागते? पूर्व दिशेकडे प्रवास करत आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तर मागचा वार व तारीख ग्राह्य धरावी लागते. प्रश्न चौथा, संज्ञा स्पष्ट करा. जागतिक प्रमाणवेळ 2 गुणांसाठी. 0° रेखावृत्त किंवा मूळ रेखावृत्तावरील स्थानिक वेळेला जागतिक प्रमाणवेळ मानली जाते. ब. चूक की बरोबर ते लिहा. 1. ग्रीनिच वेळेला जागतिक प्रमाणवेळ म्हणतात. बरोबर. 2. पूर्व गोलार्धातील वेळा या पश्चिम गोलार्धातील वेळेपेक्षा नेहमीच पुढे असतात. बरोबर. प्रश्न 5वा, स्पष्ट करा. 1. भारतीय अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. 2 गुणांसाठी. उत्तर: भारतीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते. भारतात उत्पादन साधनांची मालकी व व्यवस्थापन खाजगी उद्योजक व सरकार यांच्यात भागलेले असते. खाजगी क्षेत्रातील उद्योजक नफा प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतात, तर सार्वजनिक क्षेत्र सामाजिक कल्याणासाठी प्रयत्नशील असते. म्हणून भारतीय अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची द्वितीय घटक चाचणीची समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.